तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोमवारी आपण महादेवाची काय सेवा करायची ते दाखवणार आहे आम्ही. तर या ठिकाणी बघा, एक चौरंग घेतलं आहे आणि त्याच्यावरती असं कपडा वगैरे टाकायचं आहे. आता आमच्याकडे हे वुलनचं चौरंगाचं आसन होतं, तर ते टाकलेलं आहे आम्ही. आणि इकडे पण बघा, खाली वुलनच्या ज्या रांगोळ्या बनवलेल्या त्या ठेवलेल्या आहेत. आणि ह्या नसतील तर आपल्याला रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. आणि इकडे बघा, अभिषेक करण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर इकडे भस्म घेतलेलं आहे आणि हे दही, गूळ आणि अक्षदा टाकलेलं मिश्रण घेतलेलं आहे. गंगाजल घेतलेलं आहे, पंचामृत घेतले, काळे तीळ, अक्षदा, मूग, फुलं, बेलपत्र, अष्टीगंध आणि हे अत्तर वगैरे घेतलेले आहे. आणि इकडे तुपाचा दिवा पण बनवलेला आहे, पाणी घेतलेले आहे. तर आता अभिषेक कसा करायचा ते दाखवतो तुम्हाला. तर बघा, पहिलं काय करायचं आहे, जो आपण तुपाचा दिवा घेतलेला आहे ना, तो पहिला लावून घ्यायचा आहे. कोणतीही पूजा करण्यापूर्वी पहिला दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच पूजेला सुरुवात करायची आहे. तर बघा, कोणत्याही पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिलं गणपती बाप्पाची पूजा करतो. तर या ठिकाणी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला. तर ताम्हणमध्ये आपल्याला काय करायचे, अक्षदा टाकून घ्यायचे थोड्याशा आणि त्याच्यावर बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. तर आता पाण्याने अभिषेक करून झाल्यानंतर हे जे पंचामृत आहे याने सुद्धा बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आपल्याला. तर बघा, हे ना गंगाजल आहे. तर गंगाजलने सुद्धा आपल्याला बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर बाप्पाच्या मूर्तीवर आपला आता अभिषेक करून झालेला आहे. आता पाण्याने स्वच्छ अशी मूर्ती आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं कपड्याने आपल्याला पुसून घ्यायची मूर्ती. तर बघा, बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर जे आपलं तामांमध्ये जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचे. त्याच पाण्यामध्ये आपल्याला पुन्हा अभिषेक करायचा नाहीये. तर ते ताट व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. आता आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचंय, जे बेलपत्र आहे ना त्याचा असा देठ असतो तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि देठ काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला बेलपत्र शिवलिंगाखाली ठेवायचे आणि नंतर आपल्याला अभिषेकला सुरुवात करायची. तर पहिल्या पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र बोलायचा आहे. तर पुरुषांनी ओम नमः शिवाय हा मंत्र बोलायचा आहे आणि महिलांनी श्री शिवाय नमस्तुभ्यम असा मंत्र बोलत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. तर बघा, आपला पाण्याने अभिषेक करून झालाय. आता जे पंचामृत आहे त्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे मूर्तीवर. तर आता पंचामृताने अभिषेक करून झालेला आहे. आता या ठिकाणी गंगाजल घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही नक्कीच गंगाजलने अभिषेक करा आणि जर नसेल तर काही हरकत नाही, आपल्या साध्या पाण्याने जरी केलं ना तरी चालेल. तर बघा, आपण जो पिंडीवर अभिषेक करतोय ना त्याला रुद्राभिषेक बोलतात. तर रुद्राभिषेक करताना आपल्याला काय काय सेवा करायची, काय काय वाचायचंय ते मी तुम्हाला सांगते. तर आपल्याला श्री सूक्ताचं पहिलं वाचन करायचे. त्यानंतर रामरक्ष स्तोत्र 1 ते 9 श्लोक पर्यंत आपल्याला वाचन करायचे आणि त्यानंतर कालभैरवाष्टक, महामृत्युंजय मंत्र 11 वेळा बोलायचंय, शांती मंत्र बोलायचंय आणि शिवकवचम बोलायचे. तर हे सगळे मंत्र पाठ आपल्याला रुद्राभिषेक करताना बोलायचे आणि आपलं जे अभिषेक आहे तो आपल्याला चालू ठेवायचा आहे. अभिषेक करताना आपण जे अभिषेक पात्र आहे ते पण वापरू शकतो. ते असं अभिषेक पात्र ठेवलं की कसा अभिषेक सुरू असतो पिंडीवर, नंतर आपल्याला फक्त वाचन करत राहायचे. तर बघा, या वाटीमध्ये ना तांदूळ, गूळ आणि दही त्याचं असं मिश्रण करून घेतलेले. तर ह्याचा पिंडीवर अभिषेक केलेलं खूप चांगलं असतं. तर याचाही पिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे.
तर थोडक्यात आपल्याला पिंडीवर हे जे मिश्रण आहे याचं लेपन करून घ्यायचे. आता आपल्याला पिंड पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आपल्याला पिंडीवर अभिषेक करताना जे काही स्तोत्र मंत्र वगैरे बोलायचे आहेत ते या नित्यसेवेचं जे स्तोत्र व मंत्राचं पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये ते सर्व आहे. तर आपण पूजेमध्ये जेव्हा असं फुलांच्या पाकळ्या वापरतो ना तेव्हा काय करायचे, हा जो काळा भाग आहे ना तो आपल्याला असा तोडून घ्यायचा आहे. तो नाही वापरायचा आपल्याला, तो असा तोडून घ्यायचा आणि नंतर अशा ह्या पाकळ्या आहेत ना ह्या आपल्याला वापरायच्या आहेत. जो काळा भाग आहे ना तो आपल्याला नाही घ्यायचा आहे. आता पिंड वगैरे पुसून झाल्यानंतर पुन्हा आपण जसं बेलपत्र ठेवलेलं अभिषेक करताना तसंच बेलपत्र ठेवून घ्यायचं आणि तेच बेलपत्र घेतलेले पुन्हा. आणि इकडे गणपती बाप्पांची पण मूर्ती ठेवलेली आहे. तर कोणतीही पूजा करताना पहिले आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करायची आणि नंतर दुसऱ्या देवांची सेवा करायची. तर आता बाप्पाला फूल वगैरे वाहून घ्यायचे, अष्टगंध वगैरे लावून घ्यायचं बाप्पाला. आणि त्यानंतर अक्षता वाहून घ्यायचे. आणि बघा आता अक्षता वाहत असताना तुम्ही बघू शकता बरोबर बाप्पाच्या माथ्यावरती अक्षता अशा चिपकून बसलेल्या अष्टगंधाला. आणि त्यानंतर जे अत्तर आहे ना ते असं फुलाला लावायचे आणि ते बाप्पाला लावून घ्यायचे. आता त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवरला फूल वगैरे वाहून घेऊया. आणि हे जे बेलपत्र आहे ते पण व्हायचे. तर बघा बेलपत्राचा असं देठ काढायचंय आणि बघा अशा पद्धतीने पिंडीवर बेलपत्र व्हायचे. हे जे टोक आहे ना बेलपत्राचं ते भिंतीच्या बाजूने झालं पाहिजे. अशा पद्धतीने वाहून घ्यायचंय. त्यानंतर अत्तर लावून घ्यायचंय आणि अत्तर लावताना असं बोटाने नाही लावायचं डायरेक्ट, ते फुलाला लावून नंतर लावायचे आपल्याला. त्यानंतर हे भस्म आहे ना हे लावून घ्यायचे. तर भस्म लावताना पण बघा आपल्याला हे 3 बोटांच्या साहाय्याने आपल्याला पिंडीला लावून घ्यायचे. त्यानंतर अष्टगंध लावून घ्यायचे. हे जे काळे तीळ आहेत ते आता आपल्याला पिंडीवर वाहून घ्यायचे आणि अशा पद्धतीने टाकायचे आपल्याला काळे तीळ. त्यानंतर हे जे मूग आहे ते पण वाहून घ्यायचे. त्यानंतर अक्षता वाहून घ्यायचे. तर बघा आता ज्या सोमवारी जी शिवामूठ असेल ती आपल्याला मूर्तीवर वाहायची आहे. तर पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ आहे. तर आपल्याला तुम्हाला आता ती कशी व्हायची ते दाखवते. तर बघा तांदूळ असे आपल्याला सुके नाही व्हायचे पिंडीवर. तर बघा अशा पद्धतीने मूठ पकडून वरून आपल्याला पाणी टाकायचे आणि नंतर असं ओले करून पिंडीवर व्हायचे आपल्याला. आणि हे पिंडीवर वाहत असताना आपल्याला एक मंत्र पण बोलायचा आहे. शिवामूठ वाहताना आपल्याला काय मंत्र बोलायचा आहे, तर शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा, असा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. त्यानंतर बघा दिवा वगैरे ओवाळून घ्यायचे आपल्याला, अगरबत्ती वगैरे ओवाळून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपली छान अशी पूजा करून झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला दर्शन वगैरे घ्यायचे आणि नंतर आपल्याला महादेवाची आरती करायची आहे. या ठिकाणी ना दिव्यामध्ये तूप घेतलेले आहे आणि इकडे बघा भीमसेनी कापूर घेतलेला आहे आणि आपला साधा कापूर पण घेतलेला आहे. दालचिनी घ्यायची आहे, त्यानंतर लवंग घ्यायची आहे, वेलची घ्यायची आणि ही सफेद मोहरी आहे ती घ्यायची. तर हे ना आपल्याला या दिव्यामध्ये जे तूप आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळं आणि हे पेटवून आपल्याला सर्व घरामध्ये फिरवायचे. तर हे आपल्याला रोज संध्याकाळी करायचे. याने काय होतं आपल्या घरातली निगेटिव्हिटी जाते
आणि छान असं पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला. आता महादेवाची आरती वगैरे करून आपली पूजा आपल्याला संपन्न करायची आहे. तर पहिली बाप्पाची आरती बोलायची आणि त्याच्यानंतर महादेवाची आरती बोलायची. तर छान असा आपला आजचा रुद्राभिषेक करून झालेला आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने सोमवारी महादेवाची पूजा नक्कीच करा. तर ही पूजा लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकतं. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.